मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर आपण आता इथे पाहतोय की कशा पद्धतीने आता इकडे राणी आणि तनिषाची अचानक भयानक समोरासमोर भेट होणार. आता इकडे जी तनिषा आहे ती फोनवरती बोलत असते. तनिषा आता फोनवरती बोलत असते की मी तुला म्हटलं होतं जर ती राणी मेली, तिचं काही बरं वाईट झालं तर मी तुला पैसे देईन. ऑलरेडी मी जे तुला ॲडव्हान्स पैसे दिलेत ना ते सुद्धा खरं तर वाया गेलेले आहेत. तू काहीही बरोबर काम केलेलं नाही आहेस. कळलं का तुला? लाज वाटत नाही का वरून माझ्याकडे जास्तीचे पैसे मागताना? उगाचच्या उगाच फक्त पैसे मागत राहायचे. मी काय फक्त तुला पैसे देत राहायचं आहे का? त्याबरोबर आता अचानक ती मागे फिरते तेव्हा तिचं लक्ष जातं की समोर तर राणी उभी आहे. आता राणीला समोर बघून तनिषा लगेचच कानाचा फोन खाली घेते. तर राणी तिकडे येते. राणी तनिषाकडे बघत राहिलेली असते. तर आता जी तनिषा आहे ती राणीला म्हणते, राणी तू इथे? त्यावर राणी म्हणते, हो मी. पण तुम्हाला काय झालं तनिषाताई? तुम्ही काय एवढ्या घाबरलात अचानक? त्यावर तनिषा म्हणते, मी नाही ग, घाबरले कुठे? छे, तू अशी अचानक आलीस ना बाहेर, तेव्हा मला एकटीलाच राहायची सवय आहे. त्यामुळे मला असं कोणी अचानक आलं ना की थोडी भीतीच वाटते बघ, म्हणून, बाकी काही नाही. त्यावर ती म्हणते, अच्छा असं का? अहो नाही, ॲक्च्युली मी खोलीच्या बाल्कनीत उभी होते तर तुम्ही दिसलात. एवढी रात्र झाली आहे आणि एवढ्या रात्रीच्या तुम्ही एकट्याच बाहेर दिसलात म्हणून मीच खाली आले. चला ना झोपायला, तुम्ही अजून बाहेर कशाला थांबलाय? त्यावर तनिषा म्हणते, हो हो मी झोपायलाच चालले होते. चल चल तू पण चल. त्याबरोबर आता राणी पुन्हा तनिषाला विचारते, तनिषाताई नक्की सगळं काही ठीक आहे ना? काही गडबड तर नाही आहे ना? त्यावर आता तनिषा म्हणते, का काय झालं राणी? तू असं सारखं का विचारतेस? त्यावर राणी म्हणते, काही नाही हो, मला वाटलं की तुम्ही टेन्शनमध्ये आहात, कुणाशी तरी फोनवरती बोलत होतात ना म्हणून विचारलं. तसं आता इकडे तनिषाला कन्फर्मेशन मिळतं की याचा अर्थ राणीने माझं फोनवरचं काहीही बोलणं ऐकलेलं नाही आहे. राणीला काही समजलेलं वगैरे नाही आहे. त्याबरोबर मग आता जी इकडे तनिषा असते ती म्हणत असते की अगं वर्कलोड, कामाचंच बोलत होते गं, दुसरं काय बोलणार मी? कामाव्यतिरिक्त मला कुठे काय दिसतं? तुला माहिती आहे राणी, मी आणि इंद्रा अगदी सेम, आम्हाला आमच्या कामाच्या पुढे काहीच दिसत नाही बघ. आता राणी म्हणते, अच्छा, खरं तर म्हणजे तुम्हा दोघांबद्दल इंद्रजित सर कधी माझ्याशी बोललेच नाही म्हणून मला काही तुमच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. तुम्हाला मी आत्ता असं अचानकच बघितलं आहे ना. त्यावेळी मग आता ती लगेचच म्हणत असते, ओ अच्छा, पण खरं सांगते आमची फ्रेंडशिप खूप भारी होती राणी. त्यावर राणी म्हणते, असो असो. इतक्यात आता लगेचच इंद्रजित राणीला शोधत खाली आलेला असतो. तो म्हणत असतो की अगं तनिषा तू काय करतेस? तू सुद्धा जाऊन झोप ना आता. त्याबरोबर ती म्हणते, हो झोपायलाच चालले होते, पण मी काय म्हणते, मला ना आज झोप येतच नाही आहे. आपण एक काम करूया का? त्यावर राणी आणि इंद्रजित काय विचारतात. त्याबरोबर लगेचच आता तनिषा म्हणत असते, म्हणजे राणी तू नाही, मी इंद्राला बोलते, आम्ही थोडा वेळ गप्पा मारत बसू का? नाही म्हणजे जर तुला चालणार असेल तर. कारण काय आहे ना, खूप दिवस झालेत ग आम्हाला भेटून, कॉलेजनंतर आम्ही आत्ता भेटतो. सो थोड्या गप्पा वगैरे मारल्या असत्या, जुन्या आठवणी ताज्या केल्या असत्या. तुला काय वाटतं इंद्रा? इंद्रा म्हणतो, ठीक आहे चालेल ना, राणी तू पण बस. त्यावर राणी म्हणते, नाही नको, मला ना जरा कपाटात हे सगळे दागिने वगैरे माझे लावून ठेवायचे. अहो मघाशी आपण आलो आणि डायरेक्ट जेवायलाच बसलो ना, मी ते सगळं काढून तसंच ठेवलं आता आवरण्याच्या नादात. त्यावर इंद्रा म्हणतो, ठीक आहे. राणी म्हणते, चालू दे तुमचं, मी आले. आणि ती तिकडनं वरती जाते. आता ही तर तनिषाला आता अलगद संधीच मिळालेली असते इंद्राजवळ जवळीक साधण्यासाठी. मग आता ती लगेचच तिकडे इंद्राबरोबर गप्पा मारायला बसते. इंद्रजित आता पूर्ण वेळ फक्त राणीबद्दल बोलत असतो. तनिषा म्हणत असते की खरंच तू किती बदललास रे. त्याबरोबर इंद्रजित म्हणतो की मी बदललो नाही, मला बदलवला. माझ्या राणीने मला पूर्णपणे बदलवला. तिने माझ्यामध्ये खूप बदल आणले, खूपच बदल आणले. म्हणजे तिने मला खूप सुधारला, मला माणूस बनवला. आता इकडे तनिषाचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो, कारण इंद्रा तर फक्त राणीबद्दलच बोलत बसलेला असतो. इकडे आता जी तनिषा असते ती सारखा विषय बदलण्याचा प्रयत्न करत असते. कॉलेजचं, इकडचं तिकडचं ती बोलत असते, पण इंद्रा हा फक्त राणीबद्दलच बोलत असतो. त्यानंतर मग आता तिकडे राणी आलेली असते. आता जवळपास रात्रीचे 12:30 वाजत आलेले असतात. राणी म्हणते, संपल्या का नाही अजून तुमच्या गप्पा?
चला झोपायला जाऊया आता. त्यावेळी मग आता लगेचच इंद्रा म्हणतो की हो हो चालेल. राणी म्हणते तनिषा मॅडम मी तुम्हाला आमची गेस्ट रूम दाखवत्या, म्हणजे तुम्हाला झोपायला होईल. त्यावर ती म्हणते ऐक ना राणी, अगं ॲक्च्युली मला इंद्राने तुमची लव्ह स्टोरी सांगितली, म्हणजे तुमच्या लग्नानंतर घडलेलं सगळं सांगितलं. अर्धमुर्ध होत आलं इतक्यात आता तू झोपायला बोलवतेस. मग मी काय म्हणते आजचा दिवस आपण दोघी एकत्र झोपूया का. राणी म्हणते एकत्र. त्यावरती म्हणते हो, म्हणजे अर्धी स्टोरी इंद्राने सांगितली आहे, अर्धी स्टोरी तू सांग. त्या बहाण्याने आपलीसुद्धा फ्रेंडशिप होईल ना. आम्ही दोघं तर खूप चांगले फ्रेंड्स आहोत, पण मला वाटतं आपलीसुद्धा मैत्री व्हायला हवी. त्यावर राणी म्हणते ठीक आहे चालेल ना. त्यावेळी आता राणी इंद्राला म्हणते सर मग तुम्ही कुठे झोपाल. त्यावर लगेचच आता तनिषाच बोलते अगं असं काय करतेस, आता मी त्याच्या जागी झोपणार आहे म्हणजे त्याच्याकडे गेस्ट रूम शिवाय पर्याय आहे का. आजच्या दिवस इंद्रा सॅक्रिफाईस करू शकतो, हो ना इंद्रा. त्यावर इंद्रा म्हणतो की ठीक आहे झोप तू जा. आणि त्याच्यानंतर आता राणी आणि तनिषा ह्या चाललेल्या असताना राणी इंद्राला गुड नाईट म्हणते. त्यावर इंद्रा राणीला पकडतो आणि स्वतःच्या जवळ पटकन खेचतो. आता तो बसलेला असतो आणि त्याने राणीला पटकन खेचलेलं असतं, त्यामुळे राणी आता त्याच्या मांडीवरती बसते आणि आता तिचा हात आपोआप त्याच्या छातीवर येतो आणि एक हात ती गळ्यात टाकते. त्यानंतर मग आता राणी इंद्राला म्हणते हो काय चाललं आहे तुमचं सर. त्यावर इंद्रा म्हणतो मला असंच गुड नाईट हवं असतं, रोज देशील ना. त्यावर राणी म्हणते काहीतरी जरा बरं वागा, अहो समोर त्या तनिषाताई सगळं बघतायत. इंद्रजित म्हणतो अगं मग बघू दे ना. ॲक्च्युली काय आहे ना, तिने माझा हा अवतार कधीही बघितलेलाच नाही आहे, म्हणून त्या बहाण्याने तिलासुद्धा मला जरा रोमॅन्टिक बघता येईल. तिलासुद्धा कळू देत की मी किती रोमॅन्टिक आहे माझ्या बायकोबरोबर. ते काय बरोबर ना तनिषा, तुला काही ऑकवर्ड होत नाही आहे ना. कसं वाटतं मग हा माझ्यातला नवीन बदल. त्यावर तनिषाला खरं तर खूप राग येत असतो, पण ती आता तेवढा सगळा राग मनातच ठेवते आणि म्हणते छान, खूप छान बदल केला आहे राणीने तुझ्यात. बरं पण आता जाऊया का झोपायला, उशीर होतो आहे आणि मला ना आता खूप झोप आली आहे रे. त्यावर इंद्रा म्हणतो तू हो पुढे, मी हिच्याकडून गुड नाईट घेतल्याशिवाय हिला काही मी आत्ता सोडतच नसतो. तू जा, मला गुड नाईट किस हवा आहे राणी. त्याबरोबर आता राणी म्हणते अहो सर तुम्ही काय सांगताय त्यांना. त्यावर इंद्रा म्हणतो अगं चालतं, ती माझी चांगली मैत्रीण आहे. तनिषा तू जातेस ना, जोवर तू जाणार नाहीस तोवर माझी बायको काय मला गुड नाईट किस देणार नाही, नाहीतर ती ऑकवर्ड होत राहील गं. त्याबरोबर लगेचच तनिषा म्हणते येस ऑफकोर्स जाते ना, मी जाते, चालू दे तुमचं. त्याच्यानंतर आता तनिषा तिकडनं जाते. आता तनिषा लपून छपून सगळं बघत असते. इंद्रा हा राणीला म्हणत असतो राणी गुड नाईट किस देतेस ना. राणी म्हणते सर अहो आपण हॉलमध्ये आहोत याचं तरी भान राखा, कोणी पटकन बघितलं मग. इंद्रा म्हणतो बघितलं तर बघितलं, मला फरक पडतोच कुठे, तसंही तू माझी हक्काची लग्नाची स्वतःची बायको आहेस. त्यावर राणी म्हणते सगळ्यांच्या स्वतःच्याच बायका असतात. इंद्रा म्हणतो बोलण्यात वेळ वेस्ट नको करू, दे पटकन गुड नाईट किस. आणि मग इंद्राच राणीच्या गालावरती किस करतो, कपाळावर किस करतो आणि म्हणतो अजून एक ठिकाण बाकी राहिलं आहे, मन भरत नाही आहे माझं. राणी म्हणते गप्प बसा आता. त्याबरोबर इंद्रा म्हणतो राणी मी काय म्हणतो तनिषला सांग ना गेस्ट रूममध्ये झोपायला, आपण झोपूया ना आपल्याच खोलीत, मी तुझ्याशिवाय नाही झोपू शकत, नाही राहू शकत, तुला माहिती आहे ना. मला एक क्षणसुद्धा स्वतःपासून तुला दूर करायचं म्हटलं की जीवावर येतं. त्यावर राणी म्हणते गप्प बसा, आणि ते आपल्या पाहुणे आहेत, त्यांना आपण असं कसं बोलू शकतो की तुम्ही आमच्या खोलीत नका झोपू म्हणून, असं नको, नाही चालणार. त्यावर मग आता राणी उठून तिकडनं चाललेली असते. इंद्रासुद्धा उठतो आणि पटकन आता राणी जात असताना राणीचा पाय साडीत अडकतो आणि आता राणी पडणार असते. तेच इंद्रा तिला अगदी फिल्मी स्टाईलमध्ये पकडतो आणि म्हणतो जेव्हा जेव्हा जिथे जिथे तू धडपडशील तेव्हा तेव्हा तिथे तुला सावरायला मी असाच तत्पर असेन, पटकन. काय बरोबर ना. त्यावेळी आता राणी पण थोडी रोमॅन्टिक होते आणि म्हणते हो का, नेहमीच प्रत्येक वेळी तुम्ही मला सावरायला येतच असता, अगदी कायम. मला ना खरं तर तुमच्यावर किती प्रेम आहे काय सांगू मी तुम्हाला. त्याबरोबर लगेचच आता इंद्रजित हा म्हणत असतो की सांगायचं कशाला, दाखवून दे ना तुझं किती प्रेम आहे ते माझ्यावर, हे बघ असं. आणि तो आता पुन्हा राणीच्या जवळ येऊ लागतो. राणी म्हणते आजचा कोटा संपला, गुड नाईट. आणि मग आता ती तिकडनं लगेचच पळत जाते. इंद्रजित म्हणतो स्वीट ड्रीम्स, माझी गोड स्वप्न बघ. त्याबरोबर राणी लाजते. हे सगळं ऐकून तनिषाला खूप जास्त जेलेसी होत असते आणि खूप राग येत असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि मालिकेचे असेच अपकमिंग
ट्विस्ट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. धन्यवाद.